इतिहासाकडे इतिहास म्हणून न पाहता वर्तमानातील अस्मितांशी या इतिहासाला जोडलं की संघर्ष निर्माण होतो हे आपण अलीकडच्या काळात अनेकदा पाहिलंय. पुन्हा एकदा एनसीईआरटीच्या 8वीच्या पुस्तकावरून असाच संघर्ष उभा राहतो की काय अशी परिस्थिती आहे. आणि हा संघर्ष मराठे विरुद्ध राजपूत असा रंगवण्याचा काही जण प्रयत्नही करतायत. कारण एनसीईआरटीच्या या 8वीच्या पुस्तकामध्ये त्यावेळच्या म्हणजे 18व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये मराठा साम्राज्य कुठे कुठे पसरलं होतं याचा जो नकाशा देण्यात आला, याची जी माहिती देण्यात आली आहे, त्यामध्ये अर्थातच राजस्थानचाही समावेश आहे. त्याही पुढे जाऊन आज भारताच्या बाहेर जे काही राष्ट्र म्हणवतात तोही भाग त्यावेळी मराठा साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता. अर्थातच हा सगळा कालखंड महादजी शिंदे यांच्या कर्तृत्वाचा. या सगळ्या वादाबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर सदानंद मोरे सर आहेत. सर नमस्कार. नमस्कार. सर, सुरुवातीला थोडी पार्श्वभूमी की हे मराठा साम्राज्य त्यावेळी कोणत्या परिस्थितीमध्ये वाढत होतं आणि अगदी त्याच्या शिखरावरती पोहोचलं होतं. हो. आपल्याला कल्पना आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. तो काळ असा होता की दिल्लीची मोगलांची सत्ता ती संपूर्ण भारतामध्ये पसरण्याच्या बेतामध्ये होती. दक्षिणेतली काही किरकोळ राज्य जर सोडली म्हणजे आदिलशाही, विजापूरची, इकडे अहमदनगरची निजामशाही, कुतुबशाही, तर सगळा भारत त्यांच्या ताब्यात आलेला होता. आणि अशा वेळेला शिवाजी महाराजांनी अचानकपणे, म्हणजे अनपेक्षितपणे, अचानकपणे म्हणण्यापेक्षा पराक्रमाच्या जोरावरती एक प्रवाह तो फिरवला, तो उलटा केला. इतिहासाचा प्रवाह त्यांनी बदलला आणि त्या एवढ्या बलाढ्य सत्तेला आव्हान देऊन एक स्वराज्य निर्माण केलं. तर ते सतत दिल्लीच्या मोगलांच्या डोळ्यामध्ये चालणारी गोष्ट होती. मग त्यानुसार शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब महाराष्ट्रात आला. ती सगळ्यांना गोष्ट माहिती आहे. किती 25, 26, 27 वर्ष तो दक्षिणेत थांबला की दक्षिणेतली सगळी राज्य काबीज करायची आणि गोवळकोंड्याचं राज्य, विजापूरचं राज्य काबीज करायला त्याला वेळ नाही लागला. पण मराठ्यांच्या राज्याने मात्र त्याला अखेरपर्यंत मग काय म्हणत त्याला शह दिला, लढवलं. मग अगोदर संभाजी महाराज, मग राजाराम महाराज, मग ताराबाई साहेब. तर त्याच्यात तो स्वतःच गेला. तर जो स्वतः इथे आला होता मराठ्यांचं राज्य नष्ट करायला, त्याचा चुकीच्या धोरणांचा परिणाम काय झाला, मराठ्यांचं राज्य तर कायमचं राहिलंच पुढे, परंतु मोगलांचं राज्य खिळखिळं झालं. आता ते खिळखिळं राज्य जे झालं होतं उत्तरेमध्ये, ते इतकं खिळखिळं झालं होतं की वायव्येकडनं त्या काळामध्ये पहिल्यांदा नादिरशाची स्वारी आली. तो इराणचा बादशाह होता आणि त्यांनी दिल्ली लुटली, लक्षात घ्या. त्याच्यानंतर अहमद शाह अब्दालीचं अफगाणिस्तान हे काही वेगळं राज्य नव्हतं, तो इराणच्या राज्याचाच भाग होता अफगाणिस्तान हा. तर यानं, आणि हा नादिरशाहच्या पदरी होता, सेनापती वगैरे अशा काहीतरी. तर त्यानं बंड केलं नादिरशाहच्या विरुद्ध आणि स्वतःचं राष्ट्र निर्माण केलं अफगाणिस्तान. आणि त्यांनी पाहिला होता भारत अगोदर नादिरशाहच्या बरोबर येऊन, म्हणून त्यांनी ठरवलं की आपल्याला भारत जिंकायचा. पहिल्यांदा दिल्ली जिंकायची आणि ते दिल्ली ताब्यात घेतली की पुढच्या गोष्टी सोप्या होतात ना. मग त्यानुसार त्याची पुढची पावलं पडली आणि हे अगदी शक्य होतं. कारण अफगाण हे अत्यंत लढवय्ये, काटक, शूर वगैरे वगैरे महत्त्वाकांक्षी. आणि ते आपण अलीकडच्या काळात पाहिलं, त्यांनी रशियाला झुंजवलं, त्यांनी अमेरिकेला झुंजवलं, त्यांनी त्याच्या अगोदर ब्रिटिशांना झुंजवलं. हे अत्यंत कडवी जमात आहे. आणि अशा लोकांच्यापासून भारताचं रक्षण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते मराठ्यांनी केलं. तर हे मराठ्यांचे उपकार भारतावरती आहेत. म्हणजे भारत आपलाच आहे, आपण असं म्हणायचं कारण नाही की मराठी वेगळे आणि त्यांनी भारतावरती उपकार केले म्हणजे काय, त्या अर्थाने उपकार नाही केले, लक्षात घ्या. पण भारताचं रक्षण जर कोणी केलं असेल अशा वेळेला तर ते मराठ्यांनी केलेलं आहे. ही गोष्ट लक्षात लोकांच्या बऱ्याच वेळेला येत नाही, म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांच्या येत नाही. तर असा मुद्दा आहे. तर मला तुम्हाला सांगायला, आणि तुम्हाला आठवत असेल की एक 10-1 वर्षांच्या पूर्वी आपणच एक चळवळ केली होती महाराष्ट्रामध्ये की मराठ्यांच्या इतिहासाला पुरेसं स्थान नाही, महाराष्ट्रातल्या इतिहासाच्या पुस्तकात सुद्धा नाही. आणि त्याप्रमाणे मग आपण ऑर्गनाईज केलं, सेमिनार भरवले, सभा घेतल्या, लोकांना प्रश्न विचारायला लावले लोकसभेत, विधानसभेत. आणि त्यानुसार महाराष्ट्रातल्या पुस्तकांच्यात तर योग्य तो बदल झाला. दिल्लीच्या पुस्तकामध्ये एनसीईआरटीच्या त्यावेळेला प्रकाश जावडेकर शिक्षण मंत्री होते, त्यांनी ठरवलं, त्यांनी मलाच माझ्याशी चर्चा केली होती की काय करावं लागेल म्हणून. तो जो अक्षरशः एका पानात
की ज्यांनी संपूर्ण भारतावर राज्य केलं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, त्यांचा इतिहास एका पानात हे करायचा आणि त्याचं स्थान कोणाला द्यायचं तुम्हाला आश्चर्य वाटेल. एक फरुख सियर नावाचा एक मुघल बादशाह होता, अत्यंत बिन कुचकामाचा, म्हणजे त्याला काय म्हणा, त्याला मी त्याच्याबद्दल वाईट बोलणे मला योग्य वाटत आहे. तर त्याच्या दरबाराचा फोटो आहे, म्हणजे चित्र आहे की ज्याचं शून्य कॉन्ट्रीब्युशन आहे. शिवाजी महाराजांच्या दरबाराचा फोटो नाही. सवाई माधवरावच्या दरबारामध्ये नाना फडणवीस माजी शिंदे असताना इकडे तो इंग्लंडचा वकील येऊन बसला गुडघे टेकून, तसले फोटो नाहीत, तसले चित्र नाहीत. आणि फरुख सियर जो नाच गाण्यात दारू पिऊन गेल्या काळात काही पराक्रम नाही, हे अशा पद्धतीने हे सगळे धंदे चालले होते. तर त्याला आमच्यामुळे थोडाफार चेक बसला. आता नंतर काय झालं मला माहीत नाही, पण आज जर कुणी म्हणत असेल की काय म्हणत त्याला मराठ्यांचं राज्य वगैरे, तर त्याचा चुकीचा समज आहे असं आपल्याला नक्की म्हणता येतं. आता जो आक्षेप घेण्यात आलाय ते जैसलमेरच्या राजघराण्यातले चैतन्य सिंग जे आहेत, राजे चैतन्य सिंग, त्यांनी घेतलाय. त्यावेळची परिस्थिती जी होती, राजकीय परिस्थिती, ती थोडीशी आपण समजावून सांगण्याचा प्रयत्न करूयात की मराठे नक्की कुठे उभा होते आणि राजपूत जे आहेत राजस्थानमधले ते कुठे उभ्या होते. तो संघर्ष नक्की कसा होता? नाही, मला त्याच्यापूर्वी तुम्हाला एक सांगायला पाहिजे की एकेकाळी राजपूतांनी काही शतकं वायव्येकडनं येणारी आक्रमणं थांबवलेली आहेत. आपल्याला बाप्पा रावळ वगैरे लोकांच्या गोष्टी माहिती आहेत, लक्षात घ्या. महाराणा प्रतापांचं तर माहितीच आहे सगळ्यांना, काय काय त्यांनी केलं ते. तर त्याच्यामुळं आपण काही एकूण राजपूतांच्या बद्दल असं म्हणत नाही आहोत, लक्षात घ्या. हा नाही, तेच सांगतो ना, इतिहास कसं आहे की कालप्रवाहात बदलतात. आज जे लोक पुढे आहेत ते नंतर मागे जातात, आज जे मागे असतात ते कदाचित पुढे येतात. हे घडत असतं, याचं आपण भान ठेवलं पाहिजे. आता हे भान ठेवताना मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की सुरुवातीच्या काळामध्ये राजपूत राजांनी निश्चितपणे मोगलांशी वगैरे झुंज दिली, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि मगाशी तर मी राणा प्रतापचं नाव घेतलंच होतं. पण नंतरच्या काळामध्ये त्यांच्यातली जी धार संघर्षाची ती कमी झाली, काही कारण असतील. आणि त्यामुळं त्यांनी काय एक तडजोडीचं समन्वयाचं धोरण पत्करलं आणि बहुतेक सगळे राजे मांडलिक झाले कोणाचे, मोगल सत्तेचे. हां, इतकंच नाही तर त्यांनी मोगल सत्तांशी काय विवाह संबंधसुद्धा प्रस्थापित केले, हे सगळ्यांना माहिती आहे. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यामध्ये जे लढवय्येपणा असण्याची अपेक्षा त्यांच्याकडनं ती थोडीशी पूर्ण होऊ शकली नाही. आणि तेच मग मुघल साम्राज्याचा भाग झाले. इतकंच नव्हे तर तुम्ही बघा, शिवाजी महाराजांच्या विरुद्ध लढण्यासाठी कोण येतं? मिर्झा राजा जयसिंग येतो, की तो जयपूरचा संस्थानिक आहे ना मोठा. नंतर तो दुसरा काय त्याचं नाव आणखीन येणारा तो कोण, तो काय त्याचं नाव, जपासून सुरुवात झाली, काय त्याचं नाव, आपण पुढे जाऊ, ते नंतर घेऊ आपण. हां, तर ते उलट जे मोगलांच्या विरुद्ध उभे राहतात त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी येतात. ही म्हणजे ही दैवदैवलच आहे, पण आहे, हे आपल्याला मान्य करायला लागेल. आता अशा परिस्थितीमध्ये मराठ्यांनी काय केलं की मराठे, मग असे म्हणालो की ती खिळखिळ होण्याची वेळ आली, तिकडनं स्वाऱ्या यायला लागल्या. मग स्वतः मोगल बादशाहांनीच मराठ्यांना विनंती केली की तुम्ही आमचं रक्षण करा, इन्व्हाइट. हां, म्हणजे एक म्हणत की आउटसोर्स केलं, अलीकडचे शब्द वापरायचा तर. त्याप्रमाणे मराठे गेले दिल्लीमध्ये. त्यांनी संपूर्ण इकडचा परिसर जिंकला, तिथे आपापली संस्थानं निर्माण केली. शिंदे, होळकर, गायकवाड, इकडे नागपूरचे भोसले, असे अनेक आहेत, धारला पवार, आणखीन तिकडे बुंदेलखंडामध्ये काही मंडळी वगैरे वगैरे होती. हे सगळं झालं आणि त्यामुळं तिथल्या लोकांना एक संरक्षक छत्र मिळालं मराठ्यांच्यामुळं. बादशाहानं मराठ्यांच्याबरोबर एक करार केला, त्याला अहदनामा म्हणतात. तो कोणता करार? की आमचं रक्षण करायचं. आमचं म्हणजे कोणाचं? मोगल, फक्त दिल्लीचं नाही, त्यांचे अंकित जे होते सगळे राजे संपूर्ण त्यांच्या सकट. आणि त्या मोबदल्यात त्यांनी मराठ्यांना विशिष्ट रक्कम, ज्याला ते चौथाई वगैरे म्हणतात, ती द्यायची. असा करार झाला, लक्षात घ्या. आणि त्यानुसार मराठ्यांची ती ड्युटी ठरली की मराठ्यांनी तिथं जायचं, इंटरव्हेन्शन करायचं, कुणी आलं तर त्याला परतून लावायचं. आणि मग तो कारभार सुद्धा मराठ्यांनी पाहायचा. हा मुद्दा लक्षात घ्या. हा फक्त आक्रमण थोपवण्याचा, लढाई करण्याचा मुद्दा नाही. तिथं जो विस्कळीतपणा निर्माण झाला होता, मग त्याप्रमाणे कसं होतं की यांनी करार केलेला मोगल बादशाहांशी की आम्ही तुम्हाला काय असेल ते देऊ, रक्कम वगैरे जी असेल ती. आता जेव्हा मोगल बादशाह अशक्त व्हायला लागले तेव्हा ही मंडळी काय करायची, त्यांचे ते थकवायचे पैसे. आता मराठे करारबद्ध झाले आहेत,
त्याशिवाय मराठ्यांना त्यांचे मिळणार नाहीत ना, त्यांच्या कर्तव्य बाजूला काय असेल ते. तर त्यावेळेला मग मराठ्यांना नाईलाजाने त्यांच्याकडे जायला लागायचं आणि सांगावं लागायचं की बाबा तुमचे हिशोब करा, एवढे तुमचे पैसे थकलेले आहेत आणि त्याप्रमाणे तुम्ही द्या. तर ते द्यायचे नाहीत. मग नाईलाजाने मराठ्यांना त्यांच्या विरुद्ध जाऊन काहीतरी कारवाई करायला लागायची. मराठ्यांना त्यांच्या याच्यामध्ये स्वारस्य नव्हतं. ते त्यांच्या कराराला बांधलेले होते, पण करार मोडायचे वारंवार. मग ते काय करायचे माहिती का, की थोडेसे द्यायचे पैसे आणि मग सांगायचे की नंतर बघू. मग परत 2 वर्षांनी तोच प्रकार. त्यामुळं नाही, तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची सांगायची की जेवढी राजपूत संस्थानं आपल्याला माहिती आहेत त्या सगळ्यांचा एकट्याचा, कधी कधी दोघं एकत्र आले, कधी कधी 3 एकत्र आले आणि मराठ्यांच्या विरुद्ध लढले, त्या सगळ्यांचे पराभव मराठ्यांनी अनेक वेळेला केलेले आहेत. पण हे कशासाठी, की तिकडचे जे लोक येतात त्यांच्यापासून आम्ही तुमचं रक्षण करतो. तर तिकडचे म्हणजे काय, ही थोडीशी जरा त्यावेळचा जो राजकीय पट होता तो कसा होता. तर आता आपण याच्यामध्ये बघतोय की मराठ्यांनी मुघल बादशाह आणि त्याच्या साम्राज्याचे पठाण, राजपूत, जाट आणि इतर अंतर्गत शत्रूंपासून रक्षण करावे. त्यासाठी बादशाहने मराठ्यांना सैन्याच्या खर्चासाठी 20 लाख रुपये द्यावेत. अब्दालीच्या आक्रमणापासून मराठ्यांनी मुघल साम्राज्याचे रक्षण करावे. त्या मदतीच्या बदल्यात त्यावेळेस बादशाहने मराठ्यांना सैन्याच्या खर्चासाठी 50 लाख रुपये द्यावेत. हे यासाठी की थोडीशी कल्पना यावी की संघर्ष कसा होता त्यावेळेचा. हो बरोबर आहे ना, ह्याच्यात जे म्हटलेलं आहे ना, हे बादशाह आणि मराठ्यांचा करार झाला ना त्याप्रमाणे. आणि प्रत्यक्ष मराठी तसे वागले. आपल्याला 2 वेळेला त्यावेळेचा जो मुघल बादशाह होता त्याचा त्यावेळी पठाण असतील, राजपूत असतील, जाट असतील यांच्याशी संघर्ष सुरू होता. पठाण काय करायचे, पठाण तिकडच्या पठाणांना बोलवायचे, म्हणजे अफगाणिस्तान मधल्या, त्यांना मदत करायची आणि त्यांच्या जोरावर तिथे रुबाब करायचे. दिल्लीच्या दरबारातल्या बादशाला आपल्या पद्धतीने वागायला लावायचे. आपल्याला हवा असणारा बादशाह तिथे जाईल असं बघायचे. तर ह्यांना रोखणार कोण. तर हे सामर्थ्य फक्त मराठ्यांच्या मध्ये होतं. आणि त्यामुळं नंतरच्या काळात सुद्धा, म्हणजे त्याच्या पुढे जाऊन बघायचं, जेव्हा ब्रिटिशांनी भारत जिंकला ना, तो मोगल साम्राज्य किंवा मोगल सम्राट बादशाह हे नावापुरते होते. प्रत्यक्षात 27 मराठे होते. म्हणजे डिफॅक्टो ज्याला म्हणतो आपण, हे फक्त कागदोपत्री होते. त्यामुळे इंग्रजांना हे माहिती आहे की अरे आपल्याला जर कुणी मात दिली असती आणि कुणी जर खऱ्या अर्थाने आपल्याला शह दिला तर तो फक्त मराठ्यांनी. त्यामुळं आपण भारत जो जिंकला तो मोगलांकडून नाही जिंकला, तो मराठ्यांच्याकडनं जिंकला. आणि हे सगळे इतिहासकार आपण जे म्हणतो ना की अटकेपार झेंडे लावले, तर हा नकाशा जो आहे आज जो आहे तर तो आज पाकिस्तान, अफगाणिस्तान आजचे जे आहेत, नाही तो प्रदेश मराठ्यांच्या ताब्यात होता. अटकेच्या किल्ल्यावरती मराठ्यांचं निशाण होतं. लाहोर आणि तो सगळा परिसर जो आज पाकिस्तानमध्ये आहे त्याच्यावरती मराठ्यांनी राज्य केलेलं आहे. मराठ्यांची दिवाळी म्हणजे 57-58 साली, 1757-58 साली लाहोर जिंकलं. शालिमार बागेत मराठ्यांनी मुक्काम ठेवला आणि त्यांची त्या वर्षीची दिवाळी तिथं साजरी झाली, तिचा दीपोत्सव केला. त्याच्यामुळे अर्थातच मध्ये वाटेत जो काही राजपुताना आहे, आजचा राजस्थान आहे, तोही मराठ्यांच्या साम्राज्याचा एक भाग होता किंवा त्यांच्या नियंत्रणाखाली होता ना. आज त्याच्यावरती आक्षेप घेण्याचं काहीच कारण नाही. आणि मला त्याच्यातलं आश्चर्य वाटतं माहिती का, की तुमच्यावरती मोगलांनी राज्य केलं तर तुमची तक्रार नाही काय. आणि मराठ्यांनी खरं तर कोणी राज्य केलं त्यावेळी, आज कोणी त्याच्याबद्दल नाही तो मुद्दाच नाही. फक्त लोकांचा तक्रार करणारे सुद्धा आहेत ना, म्हणजे त्यांच्या इतिहासाच्या अज्ञानाबद्दल मला त्यांची कीव वाटते. त्यांचा राग येत नाही मला. त्यांच्यापर्यंत इतिहास नीट पोहोचलेलाच नाही ना. आणि याला जबाबदार आपण सुद्धा आहोत, महाराष्ट्रातले लोक. महाराष्ट्रातल्या लोकांनी काय केलं माहिती का, मी तुम्हाला सांगतो एक गोष्ट, की ग्रँड डफ नावाचा इथे इतिहासकार होता इंग्रजांच्या ताब्यामधला. तो अधिकारी होता सातारच्या प्रतापसिंहाच्या गाजीचा, तो रिजंट म्हणतो त्याला, अशा प्रकारचा होता. तर त्याने मराठ्यांचा इतिहास लिहिला. तर त्याची काही तेवढी पात्रता नव्हती, त्याला ते नीट काही जमलं नाही काम, आणि त्यांनी मराठ्यांना लुटारू ठरवलं. तर त्याचा प्रतिवाद करण्यात आपली सगळी शक्ती वाया गेली, कोणाची, मराठी इतिहासकारांची. पण त्याच्यापेक्षा डेंजरस माणूस जो होता ना, त्याचं नाव कर्नल टॉड. कर्नल टॉडनं राजपुतानाचा इतिहास लिहिला राजस्थानचा. आणि असं चित्र निर्माण केलं की मराठी हे आक्रमक होते, मराठी लुटारू होते, मराठ्यांनी जोर जबरदस्ती केली राजपुतांच्यावरती, आणि ते खलनायक होते. राजस्थानच्या इतिहासामधले मराठे हे खलनायक, आणि इंग्रज लोकांनी त्यांना वाचवलं राजपुतांना मराठ्यांच्या तावडीतून. अशा प्रकारचा इतिहास टॉडने लिहिला. आता तो राजपुतांना बरं वाटलं की चला म्हणजे आपण सेफ सहानुभूती. म्हणजे राजपूत आमच्या विरुद्ध लढले नाहीत याच्याबद्दल इंग्रजांची तक्रारच नाही ना.
कारण राजपुतांनी हे बघा एकही लढाई इंग्रज आणि राजपुतांची झाली का मला सांगा तुम्ही. नाही हा मुद्दा आहे ना त्यांच्या महत्त्वाचा. विरोधात अखेरची जी काही सत्ता मैदानात होती ती मराठे मराठ्यांची होते, होती. फक्त मराठे होते. म्हणजे जे काम त्यांनी करायला पाहिजे होतं ते त्यांना राकेटच्यांनी शस्त्र टाकली होती. करता येत नव्हतं, करत नव्हते, ते कॉम्प्रोमाइज करत होते. त्याच्यामुळे काय झालं तुम्हाला आज सुद्धा बघतो ना आपण, टुरिस्ट सेंटर अमुक तमुक सगळ्या त्यांच्या इमारती, किल्ले, राजवाडे शाबूत आहेत. इथे रायगड घालवतात लोक, इथे शिवनेरीला तोफा लावतात. रायगड जाळण्यात आला. कारण हे ना की ब्रिटिशांना हे माहिती होतं की मराठेच इथे लढवई आहेत आणि तेच उद्या परत जागे होतील आणि आपल्यावरती काय म्हणते युद्ध पुकारतील. म्हणून त्यांना जास्तीत जास्त नामोहरम करा. आणि नामोहरम करण्याची एक पद्धत कोणती आहे की इतिहासातून त्यांना बेदखल करा, त्यांचे नामोनिशाणा मिटवा, किंवा ते असतील तर त्यांना असं सांगा की यार हे काही लढवई नव्हते खरे, हे काही सैनिक नाहीत, ते चोर आहेत, ते दरोडेखोर आहेत. तर अशा पद्धतीचं मराठ्यांचं चित्रण त्यांनी तिथे केलं. म्हणून राजपुतांना इंग्रजांचे आम्ही ताबेदार होते सांगण्यात भूषण वाटेल, कदाचित मोगलांचे होतं असंही म्हणण्यात त्यांना बरं वाटेल. मराठ्यांच्या बाबतीत त्यांना म्हणजे विषय असा आहे की आता हे जे काही म्हटलं जात आहे की म्हणजे मराठा जे आहेत आमचे राज्यकर्ते होते हे आजच्या राजस्थानमधल्या राजपुतांना थोडं कमीपणाचं वाटतंय आणि त्याच्यातून हे त्याला विरोध करतायत. पण हे त्यांनी असा जो इतिहास आहे विचार त्यांनी करायला पाहिजे ना, त्या पद्धतीने विचार ते करत नाहीत. म्हणून त्यांना माहीत नाही. तो मुद्दा परत तोच आहे, कारण त्यांच्या दृष्टिकोनातून टॉडचा इतिहास हा मुख्य आहे. आपल्याकडे कसं झालं की डफचा इतिहास आपण खोडून काढला. कीर्तनांच्या पासून, राजवाड्यांच्या पासून सगळ्या लोकांनी ते डफवर तुटून पडलेले आहेत. खोडून यासाठी काढू शकलो की आपल्या इथे होता आपला संघर्षाचा इतिहास होता. आता त्याच्याबद्दल आपण बोलणं आहे आता संयुक्तिक ठरणार नाही. आता त्यांनी ना असं विचार केला पाहिजे की अरे बाबा ठीक आहे, त्या काळात आपल्याला नाही, परंतु मराठ्यांनी भारताचं रक्षण केलंय, त्यांच्या बाबतीत आपण असं म्हणता कामा नये. आणि नाहीतरी तुम्ही मला सांगा ना की समजा ब्रिटिशांच्या ताब्यात ब्रिटिश इंडिया दाखवतात तेव्हा त्याच्यात दाखवतात का ना राजस्थान दाखवतात ना, मग तिथे काय नाही तक्रार होत. हा आता जो काही वाद सुरू आहे तर तो 18व्या शतकाच्या उत्तरार्धातला आहे. महादजी शिंदेचा जो काही कर्तृत्वाचा काळ आहे, महादजी शिंदेचा जे काही कर्तृत्वाचा काळ आहे जो अगदी शिखरावरती होता त्यावेळी. आणि मागे एकदा असाच विषय झाला होता. महादजी शिंदेंना त्यावेळेच्या ब्रिटिशांनी आशिया खंडामधले एक क्रमांक 1 आशिया खंडातला एक क्रमांक 1चा व्यक्ती म्हणून त्यांचा त्यावेळी उल्लेख. अगदी. तर मला तुम्हाला या दोन गोष्टी या ठिकाणी दाखवायच्या आहेत की खरे ब्रिटिश इतिहासकार प्रामाणिक ते काय म्हणत होते आणि टॉड काय म्हणत होता. मग तुमच्या लक्षात असं का होतंय ते. आता हा म्यूर म्हणून एक इतिहासकार आहे, रॅमसे म्यूर, तो काय म्हणतो माहिती का, मेकिंग ऑफ ब्रिटिश इंडिया. तो म्हणतो दी रिअल क्वेश्चन फॉर इंडिया इज इन दोज इयर्स वॉज वेदर दी सुप्रीम पॉवर वॉज टू बी ब्रिटिश और मराठा. भारतात मुख्य शक्ती कोण, तर हा प्रश्न होता. देअर वॉज नो थर्ड अल्टरनेटिव्ह, तिसरी शक्यता नव्हती. म्हणजे मोगल ही शक्यता नाहीच आहे, मोगल मराठ्यांचे अंकित आहेत पूर्णपणे. नंतर तो पुढे म्हणतो आणि त्यासाठी त्याला आधार कोणाचा आहे, जनरल वेल्सली, की ज्यानं मराठ्यांचा पराभव केला मग बाजीरावाच्या काळात, दुसऱ्या बाजीरावाच्या, की दी मराठाज आर अ क्लिअरली मार्केड रेस विथ लँग्वेज ऑफ देअर ओन, म्हणजे मराठी. ॲज ऑर्थर वेस्ली ॲक्युटली ऑब्झर्व, देअर्स वॉज दी ओनली इंडियन पॉवर विच वॉज स्ट्रेंगन बाय नॅशनल सेंटिमेंट. राष्ट्रीय भावना असणारी ती एकमेव शक्ती होती. मराठ्यांचं एक वैशिष्ट्य आहे, बाकीचे लोक आपापल्या प्रांताचा फारसा विचार करायचे, आपापल्या संस्थानाचा करायचे. मराठे बलिदान देत आहेत भारताच्यासाठी. म्हणजे भारताची जाणीव, भारत हा एक देश आहे हे फक्त आणि फक्त त्या काळामध्ये मराठ्यांना माहीत होतं आणि त्यासाठी मराठी लढले, मराठ्यांनी स्वतःचे प्राण पणाला लावले. ही गोष्ट आहे, हा त्याचा मुद्दा आहे. आणि हे परत काही इंग्रज कबूल करतात. आता किंकेड नावाच्या बापलेख होते, त्यांनी मराठ्यांचा इतिहास लिहिला. तर तो किंकेड काय म्हणतो माहिती का, की आय एम ट्राईंग टू पुट दी मराठा केस फेअरली बिफोर इंग्लिश पब्लिक अँड टू डिस्ट्रॉय दी वेनेमस ॲटमॉस्फिअर क्रिएटेड बाय ग्रँड डफ अँड ही स्कूल. तर ग्रँड डफ, तिकडे तो टॉड यांचा एक संप्रदाय जो आहे मराठ्यांना कमी लेखण्याचा, तो मला खोडून काढायचा आहे, असं तो किंकेड म्हणतोय. हा त्याच्यातला मुद्दा आहे. आणि मग शेवटी मुद्दा बघा, हा फोटो तुम्ही दाखवा जरूर. हे आपलं महाराष्ट्र गरजा महाराष्ट्र नावाचं पुस्तक आहे. त्याच्यात टॉड जो आहे ना, कर्नल टॉड, ज्यांनी राजस्थानचा इतिहास लिहिला आणि त्या इतिहासात त्यांनी मराठ्यांना अशा पद्धतीने दाखवलेले आहे. तर आधी तुम्हाला त्याच्या पुस्तकाची अर्पण पत्रिका सांगतो.
आणि मग त्याच्या पुस्तकाचा हिंदीत ज्याने अनुवाद केला त्या राजपूत गृहस्थाच्या ती अर्पण पत्रिका दाखवतो. तो काय म्हणतो टॉड, त्याने ती अर्पण कोणाला केली? चौथा जॉर्ज, ब्रिटिशांचा राजा. तो काय म्हणतो बघा, द राजपूत प्रिन्सेस हॅपीली रिस्क्यूड बाय द ट्रायम्फ ऑफ द ब्रिटिश आर्म्स फ्रॉम द योक ऑफ लॉलेस ऑपरेशन. म्हणजे मराठ्यांचं जे आहेत ते लॉलेस ऑपरेशन आर नाऊ द मोस्ट रिमोट ट्रिब्युटर्स टू युअर मॅजेस्टीज एक्सटेन्सिव्ह एम्पायर. बघा ही दृष्टी आहे. आणि त्याच्या पुस्तकाचा ज्याने अनुवाद केला तो हिंदी बोलणारा गृहस्थ, म्हणजे हिंदीत केला त्याने अनुवाद बरं का. तो म्हणतो की बघा, इतिहास के परमानुरागी, पुरातत्वानुसंधान के अपूर्व प्रेमी, राजपूत जाति के सच्चे मित्र, राजपूतों के इतिहास के पिता और उनके कीर्ति के रक्षक महानुभाव कर्नल जेम्स टॉड की पवित्र स्मृति को सादर समर्पित. पुणे ओझा नावाचे सद्गृहस्थ आहेत, गौरीशंकर ओझा. आणि हे बघा ना आता, म्हणजे याच्यापेक्षा काय सांगायचं तुम्हाला. जे आपण नेहमी पाहतो म्हणजे हा राजपूत मराठा वाद काय किंवा इतर जो काही आहे, इतिहासाला वर्तमानाच्या अस्मितांच्या चष्म्यातून पाहायचा प्रयत्न केला किंवा आत्ता त्याचा राजकीय उपयोग व्हावा यासाठी आत्ताच्या परिप्रेक्ष्यात मांडण्याचा प्रयत्न केला की असे संघर्ष उद्भवतात. कारण आपण इथे हे राजपूत इतिहासकार इंग्रजांचं गुणगान गाताना पाहतो आहोत. कारण त्यावेळी राजपूत हे इंग्रजांच्या बाजूने होते आणि एकीकडे त्यावेळची जी काही मुघल सत्ता कमकुवत बनली होती त्या मुघल सत्तेचं रक्षण करण्याचं काम त्यावेळचे मराठे करत होते. त्यामुळं ना तो बरोबर ना सर, ना तो प्रांतिक वाद होता ना धार्मिक वाद होता. संपूर्ण भारतीय दृष्टी असलेला, भारत हा एक देश आहे याची जाणीव असलेला एकमेव समाज म्हणजे महाराष्ट्रातला मराठ्यांचा आहे. आत्ता सर हे काही वाद जो होतोय तर त्याच्याबद्दल सर तुम्ही काय सांगाल? कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे पूर्वज आहेत तर त्यांचंही जे ओरिजिन आहे तर तेही नाही. त्याच्यात दोन थिअरी आहेत. एक ते राजस्थानातून त्यांचे पूर्वज इथे आले आणि दुसरे दक्षिणेतनं आले. तर तो वेगळा वाद आहे आणि तो आत्ता माझ्या समजुतीने ही वेळ नाही त्याच्याबद्दल काही बोलण्याची. नाही, या इतिहासाबद्दल तुम्ही काय म्हणजे जे काही तुम्ही सांगितले इतिहासाबद्दल, पण आत्ता जे काही राजस्थान मधले जे जैसलमेरचे राजघराण्यातले लोक आहेत किंवा इतर काही लोक आहेत जे त्याला याला सगळ्याला आक्षेप घेत आहे, तर त्यांनी इतिहासाकडे कसं बघायला हवं? आणि एकूण म्हणजे फक्त हे जैसलमेरच्याच बद्दल नाही, आपण पाहतोय सतत हे असे वाद होत आहेत. हे बाकीच्या संस्थांनी हा मुद्दा उपस्थित केलेला नाही. खरं तर ज्यांना मराठ्यांशी अनेक वेळा लढावं लागलं, जयपूर, जोधपूर, उदयपूर, मेवाड, अमुक तमुक, ते बोलत नाहीत काय. जैसलमेर हे अत्यंत एक छोटं संस्थान आहे की ज्याच्याशी लढावं असं मराठ्यांना कधी वाटलंच नव्हतं. निग्लिजिबल ज्याला म्हणतो आपण, त्याची अस्मिता जागृत व्हावी हे जरा आणखीन गमतीच आहे. म्हणजे हे मला समजेन असं का होतंय. ज्यांनी खरं तर तक्रार करायला पाहिजे, जे नाहीच करायला पाहिजे, पण इन केस त्यांनी केली तर आपण समजू शकतो, कारण त्यांचा आणि मराठ्याचा संघर्ष झालेला आहे. त्यांनी कधी तक्रार केली नाही, कारण त्यांना माहिती आहे की अरे मराठ्यांनी जरी आपला मराठ्यांचा जरी संघर्ष झाला असला तरी तो अंतर्गत संघर्ष होता. आपण एक व्यापक विचार केला तर या सगळ्याचं रक्षण विशेषतः अफगाण्यांच्या पासून हे मराठ्यांनी केलेलं आहे. जर तुम्हाला सांगतो मराठे नसते मध्ये दिल्लीचा गेले नसते तर दिल्लीचं सिंहासन हे अहमद शाह अब्दालीच्या ताब्यात गेलं असतं आणि ज्यांना आज आपण तालिबान वगैरे वगैरे काय काय म्हणत असतो की नाही, त्याचं ते फार मोठं सेंटर झालं असतं. सर एक शेवट की हे सगळं कशामुळे होतं की इतिहासामध्ये अमुक एक गोष्ट घडली आहे त्याच्यासाठी आज कोणीतरी कमीपणा वाटून घेतंय, जसं की आपण हे जैसलमेरचे राजघराण्यातले लोक पाहतो. तसंच पाहतो की इतिहासात एखादी घटना घडली आहे याचा कोणीतरी फुकाचा एक अस्मिताही जोपासतोय. अभिमान असायलाच हवा, पण तो एक फुकाची काय म्हणू आपण अस्मिता फुगलवण्यासाठी पण त्याचा उपयोग होतोय. अलीकडच्या काळात हे असं करणं राजकारणासाठी खूप सोपं ठरतंय. इतिहास लेखनामध्ये काही टक्के, कोणाच्याही इतिहास लेखनामध्ये काही टक्के राजकारणाचा भाग असतोच. की त्यांना हवे असणारी विचारसरणी, त्यांना हवे असणारे लोक सत्तेमध्ये असावेत आणि त्यासाठी त्यांना अनुकूल अशा प्रकारचा. आता अमेरिकेत पण तोच प्रकार चालू आहे. म्हणजे ट्रम्पची ऑर्डरच आहे की वेगळ्या पद्धतीने इतिहास लिहा म्हणून, आणि त्याप्रमाणे चालू आहे तिथे काम.
हे जागतिक पातळीवरती आहे. फक्त आपण सावध असलं पाहिजे की असं जर कोणी करायला लागलं तर आपण त्याची जागा त्याला दाखवून दिली पाहिजे की बाबा हे असं असं आहे, असं मत आहे. धन्यवाद सर. तर इतिहासामुळे लोक चटकन भावूक होतात हे ओळखून अनेक जण इतिहासात घडलेल्या घटना या आजच्या परिप्रेक्ष्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यावेळचा संघर्ष, त्यावेळची लढाई ही त्यावेळच्या परिस्थितीनुसार घडलेली असते. त्यावेळच्या मुघल बादशहाचं रक्षण मराठे करत होते, तर त्यावेळच्या मुघल बादशहाचे विरोधक जे राजपूत होते, जाट होते, पठाण होते, यांच्या विरोधात मराठ्यांचा संघर्ष सुरू होता. कारण 18व्या शतकाच्या उत्तरार्धात राजपूत आणि मुघल बादशाह यांच्यातील संबंध बिघडले होते. ही सगळी पार्श्वभूमी लक्षात न घेता फक्त आज मी कोणी आहे हे दर्शवण्यासाठी जर इतिहासाचा उपयोग करण्याचा प्रयत्न होत असेल तर त्यातून अर्थातच संघर्षच निर्माण होईल. कॅमेरामन अमोल गवळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.